पालकमंत्री शंभूराज देसाई या कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि ते सध्या या ठिकाणी कार्यक्रम स्थळाची पाहणी करतात आणि आपण पाहू शकता की या ठिकाणी पालकमंत्री स्वतः या आलेल्या महिलांची विचारपूस करत आहेत आणि या ठिकाणी काय सुविधा या ठिकाणी काय कमी आहेत का याविषयी आवर्जून त्यांची चौकशी करत आहेत। या ठिकाणी जे नियोजन आहे ते कशा पद्धतीचं आहे याविषयी आपण त्यांच्याकडून आज जाणून घेणार आहोत। महिला कुठून आलेल्या आहेत याविषयी देखील ते बोलत आहेत आणि या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या संख्येनं महिला ज्या आहेत त्या आता येण्यास या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि स्वतः पालकमंत्री शंभूराज देसाई हे या परिस्थितीचा आढावा घेत आहेत। नेमकं साहेब कशा पद्धतीचं नियोजन आहे? कलेक्टरला बोलव, कलेक्टर। आणि पाहिलं तर मोठं 50,000 महिला जवळपास बसतील अशी व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आपण पाहिलं तर काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते या कार्यक्रमस्थळी दाखल होणार आहेत। त्यामुळं जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं महिला ज्या आहेत त्या या ठिकाणी आता सध्या दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पण पाहू शकता की जिल्हाधिकारी जितेंद्र डुडे असतील, जिल्हा परिषदच्या सीओ असतील किंवा पालकमंत्री आता स्वतः या ठिकाणी आढावा घेत आहेत। साहेब कशा पद्धतीचं नियोजन आहे? आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचा सातारा जिल्ह्याचा शुभारंभ माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब आणि माननीय दादा आणि आमच्या महिला बाल कल्याण मंत्री तटकरेताई यांच्या उपस्थितीत आता एक तासाभरात या ठिकाणी सुरू होईल। आम्ही अत्यंत चांगलं नियोजन याचं केलेलं आहे। अपेक्षित 50,000 महिला या आजच्या कार्यक्रमाला जमतील असं वाटतंय आणि सर्व व्यवस्था आम्ही केलेली आहे। पॅन्डॉलमध्ये पंखे आहेत, महिलांना फूड पॅकेटसुद्धा द्यायची व्यवस्था आपण केलेली आहे। बैठक व्यवस्था अत्यंत चांगली केलेली आहे आणि या महिलांच्या करता ज्या काही योजना राज्य सरकार राबवते त्या योजना जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा कार्यक्रमांचं नियोजन पूर्ण राज्यभर आपण केलेलं आहे आणि त्याचं काल पैसे ऑनलाईन खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली आणि लगेचच आज या ठिकाणी त्याचा सातारा जिल्ह्याचा शुभारंभ होतोय। त्यामुळे निश्चितपणे महिलांच्या मध्ये चांगला उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। काल खरं तर संध्याकाळच्या सुमारास इथं कार्यक्रम आता आज होता पण काल रात्री पाऊस मुसळधार झाला। कशा पद्धतीनं हे नियोजन केलं? कारण मोठा चिखल परिसरात झाला। आपण बघितलं की काल केवढा मोठा पाऊस झाला, ढगफुटीसारखा पाऊस 2 तास काल चालला होता। पण पाऊस उघडल्यानंतर सर्व प्रशासकीय यंत्रणेने आम्ही सगळं पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला। सुदैवानं पॅन्डॉलमध्ये सुद्धा कुठलंही काय पावसामुळे या ठिकाणी खाली फक्त चिखल झाला होता पण तिथं सुद्धा मुरुम टाकून लेवल करून आपण कुठेही आज गैरसोय होणार नाही याची पूर्ण दक्षता घेतलेली आहे। पालकमंत्री शंभूराज देसाई आणि या ठिकाणी कोणतीही गैरसोय होणार नाही याची पूर्ण दक्षता घेतली असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे। कॅमेरामन विकीसह संतोष नरोडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।